हिंगोलीमध्ये पेट्रोलचा साठा संपल्याची अफवा पसरली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा साठा संपल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर तिथेही मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। वसमतमधील दृश्य आपण पाहतोय। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलं। मात्र सोशल मीडियावर ही अफवा पसरताच तिथे सगळेजण आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले। तसंच काहींनी हातामध्ये बॉटल्स सुद्धा आणलेल्या होत्या। पेट्रोल घेऊन जाण्यासाठी त्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली। एवढी भीषण गर्दी आहे। अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध असल्यामुळं ही अफवा आहे। काय आहे ते काही मिळत लागत झाले। ग्रामीण भागातून शहरातून लोक भेटल ते घेऊन येले तर कॅना बॉटला बिस्लेऱ्या हे ते काय काय घेऊन येतं। इतका भीषण गर्दी आहे की पेट्रोल घ्यायसाठी कमीत कमी मला 1.5 तास लागला घ्यायला पेट्रोल। हे कशाचं काय कारण काय मिळत लागलं नाही आम्हाला। दोन देशाची युद्ध चालू असताना नागरिकांमध्ये अशी अफवा पसरण्यात आलेली आहे की पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोल मिळणार नाही। या अफवेमुळे शहरातील ग्रामीण भागातील जनता रिकामी कॅन डबे जे जार छोट्या बॉटल गाड्या घेऊन अफाट 3 तासापासून गर्दी आहे।